नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रो, आज आपण बोलणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात. अर्थात तुम्हाला प्रश्न असा पडेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात? अर्थात निवडणूक आयोगाकडे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून पक्ष नोंद आहे आणि शरद पवार यांच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव आहे. त्यामुळे पण दोन्हींचा बोलताना उल्लेख करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांचा पक्ष शरद पवारांचा पक्ष असा केला जातो. तर मुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही फारसं बरं चाललेलं आहे असं चित्र सध्याचं नाही. म्हणजे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आला. खरं तर सत्तेची फळं त्यांना चाखायला मिळणार आहेत, ती काय कोणी हिरावून घेऊ शकत नाही. पण सत्ता मिळाल्याचा आनंद त्या पक्षाला किंवा त्या पक्षातल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना अजून मिळालेला नाही, मिळत नाही. त्याचं कारण असं की मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला तेव्हापासून बीड जिल्ह्यातलं जे प्रकरण आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण, त्या प्रकरणाची सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातले एक नेते धनंजय मुंडे हे त्या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्यावर चहू बाजूंनी आरोप होत आहेत, हल्ले होत आहेत. त्यामुळं एकूण हा सगळा पक्ष वादात सापडलेला आहे. अजित पवार यांना सुद्धा या प्रश्नात या प्रकरणामध्ये ओढण्यात आलेलं आहे आणि अजित पवार हे धनंजय मुंडे यांना संरक्षण देत आहेत अशा प्रकारचं एक आरोप केले जात आहेत. त्यामुळं एकूण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष सत्तेत असला तरी सत्तेत आल्याचा जो काही आनंद आहे तो आनंद या पक्षाला पक्षाच्या नेत्यांना मिळत नाही. त्या उलट परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षातले आहे. म्हणजे या पक्षाला लोकसभेला 10 पैकी 8 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे या पक्षाने 10 जागा लढवल्या होत्या, त्यातल्या 8 जागा त्यांना जिंकल्या आणि शरद पवार यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक स्ट्राईक रेट होता. त्यामुळं लोकसभेच्या यशाची पुनरावृत्ती विधानसभेला कशा रीतीने होते याकडे लक्ष होतं. पण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची अत्यंत दारुण अवस्था झाली. विधानसभेच्या फक्त 10 जागा या पक्षाला जिंकता आल्या आणि त्यामुळं एकूणच या पराभवाची शरद पवारांचं राजकारण भविष्यातलं कसं असू शकेल या संदर्भातली चर्चा सातत्यानं होत राहिली, आताही होत आहे. या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं जे पानिपत झालं, त्यांना मोठ्या प्रमाणात अपयश आलं. या सगळ्यानंतर आपण बघितलं असेल तर फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष, या पक्षाचे नेते शरद पवार हेच पराभव किंवा विजय यापैकी कुठलीही गोष्ट लक्षात न घेता त्यांनी कुठलाही खंड पडू न देता आपलं जे राजकारण आहे ते काल सुरू होतं तसंच आज सुरू ठेवलं आहे. तशी परिस्थिती शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात नाही किंवा काँग्रेसमध्ये सुद्धा नाही. म्हणजे काँग्रेसनं तर अजून विधानसभेतला गटनेता निवडलेला नाही. म्हणजे त्यांना जर विरोधी पक्ष नेता करायचा असेल तर असं तो शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता होणार आहे, कारण शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या जास्त जागा आहेत. पण अजून काँग्रेसला गटनेता निवडता आलेला नाही. शिवाय काँग्रेस संघटनेत अत्यंत शैथिल्य आलेलं आहे. काँग्रेसचे नेते एकमेकांच्यावर आरोप करतायत. विजय वडेट्टीवार नाना पटोलेंना हा सगळा दोष देत आहेत. असं वेगवेगळ्या पातळीवर सगळं सुरू आहे. त्यामुळे तो पक्षही अत्यंत मरगळलेल्या अवस्थेत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षातले अनेक ठिकठिकाणचे नेते कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत चाललेले आहेत. कारण आता जर 5 वर्ष सत्ता नसेल तर या पक्षासोबत राहायचं कशाला असा प्रश्न अनेकांना पडलाय. अर्थात हा प्रश्न काँग्रेसमधल्या अनेकांना पडलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षातल्याही अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे की 5 वर्ष सत्तेशिवाय कशी राहायची. म्हणजे अलीकडच्या काळात राजकारण आणि सत्ता हे समीकरण एवढं घट्ट बनलंय की सत्तेशिवाय राजकारण होऊच शकत नाही असा अनेकांचा समज झालाय. पण अर्थात शरद पवार मैदानात उतरले आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, गेले 2 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक झाली आणि या आढावा बैठकीत अनेक गोष्टींची चर्चा झाली. शरद पवार यांनी नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचं सांगितलं. ज्यांना राजकीय परंपरा नाही, जे राजकीय घराणेशाहीतनं आलेले नाही, तशा सामान्य कार्यकर्त्यांना भविष्यात संधी दिली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली जाईल असं सांगितलं जातं. अर्थात शरद पवार प्रत्येक निवडणुकीच्या वेळी भाकरी फिरवण्याची भाषा करतात, त्या संदर्भात बोलतात, पण तशी कृती तेवढ्या प्रमाणावर होत नाहीत. काही ठिकाणी उमेदवार बदलले जातात पण त्यांचं प्रमाण नगण्य असतं. ज्या प्रमाणात बदल व्हायला पाहिजेत संघटनेत उमेदवारी देताना तर त्या पातळीवर त्या प्रमाणात बदल होत नाहीत. त्यामुळं एक संघटनेत शैथिल्य येतं. तेच ते नेते पदावर राहतात, खुर्च्या उभवतात, प्रत्यक्ष काम काहीच करत नाहीत आणि नाराजीचे सूर मात्र तीव्रपणे काढत असतात. असा अनुभव त्यांना सातत्यानं अनेक वर्ष आलेला आहे. आता तर आपण 2 वर्षापूर्वी बघितलं की
त्यांनी सगळे मोठे केलेले, त्यांनी पदं दिलेले, नेतृत्व उभं केलेले सगळे नेते एका झटक्यात त्यांना सोडून भारतीय जनता पक्षासोबत गेले, अजित पवार यांच्यासोबत गेले. तर आता 2 दिवसाची जी आढावा बैठक झाली, त्या आढावा बैठकीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुढे आला तो जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा. म्हणजे प्रदेशाध्यक्ष बदलाच्या मागणीनं त्या काळात जोर घेतलेला आपल्याला दिसलं. अर्थात जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदाची मुदत ही पूर्वीच संपलेली आहे. आपल्याला आठवत असेल की एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका अधिवेशनामध्ये थेट अजित पवार यांनीच प्रदेशाध्यक्ष पदाची मागणी केली होती आणि आपलं विरोधी पक्ष पद सोडण्याची, विरोधी पक्ष नेतेपद सोडण्याची घोषणा केली होती आणि मी संघटनेत काम करतो असं सांगितलं होतं. अर्थात त्यानंतर काही दिवसातच ते भारतीय जनता पक्षासोबत गेले. शिवाय आपल्याला आठवत असेल की लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं एक अधिवेशन नगरला झालं होतं. त्या नगरच्या अधिवेशनात आमदार रोहित पवार यांनी थेट मागणी केली होती की आता प्रदेशाध्यक्ष बदला. त्यावेळी जयंत पाटील यांनी सांगितलेलं होतं की थोडी काळात थोडे दिवस दम धरा, विधानसभा निवडणुकीनंतर मी आपण होऊन या पदाचा राजीनामा देतो असं त्यांनी सांगितलेलं होतं. अर्थात लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळालं असल्यामुळं शरद पवार यांनी संघटनात्मक पातळीवर कोणत्याही प्रकारचे बदल करायचे नाही असा निर्णय घेतलेला होता. त्यामुळं प्रदेशाध्यक्ष पदाला किंवा अन्य कुठल्याही पदाला धोका नव्हता. पण आता विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. जयंत पाटील यांची स्वाभाविकपणे अपेक्षा त्यावेळी अशी असेल की ते प्रदेशाध्यक्ष असतील, प्रदेशाध्यक्ष असताना निवडणुका लढवल्या जातील आणि ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला यश मिळालं, तसं यश मिळालं तर कदाचित ते मुख्यमंत्री पदाचे सुद्धा दावेदार असू शकतील, अशी गणितं त्यांच्या डोक्यात असू शकतील. दुर्दैवानं विधानसभा निवडणुकीची गणितं जमली नाहीत आणि विधानसभा निवडणुकीची गणितं फिसकटल्यामुळं अर्थात आता त्या पराभवाचं खापर, जसं विजयाचं श्रेय घेता येतं तसं पराभवाची जबाबदारी स्वीकारायला लागते. मला वाटतं त्यामुळं नाही म्हणजे पराभवाची जबाबदारी म्हणून नव्हे, पण त्यांना त्यांची मुदत संपलेली आहे, त्यांना अनेकदा मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला होण्याच्या दृष्टीने तयारी करत असावेत. त्यांनी खरं तर यापूर्वीच म्हणजे ज्यावेळी अजित पवार असताना सुद्धा प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवलेली होती. तुम्ही सांगितलं असतं तरी मी राजीनामा दिला असता असं म्हटलं होतं. त्यामुळं आता पुन्हा त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यासंदर्भातली चर्चा सुरू झाली. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर व्हावं अशी मागणी पक्षातून जोर धरू लागलेली आहे. नजीकच्या काळात त्या संदर्भात काय होतंय बघावं लागेल. शरद पवार यांनी सांगितलं की 15 दिवसात संघटनेत मोठ्या प्रमाणावर बदल केले जातील, संघटनात्मक पातळीवर बदल केले जातील असं सांगितलंय. अर्थात बघूया हे बदल कसे होतात, कशा पद्धतीने होतात. जयंत पाटील तर प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला झाले तर त्यांना केंद्रीय कार्यकारिणीत काही महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते राष्ट्रवादी काँग्रेसच्या. कारण जे आत्ता आहेत त्या पदावरच्या माणसांना पदोन्नती दिली जाईल असं पवारांनी सूचित केले. याचा अर्थ असा आहे की जयंत पाटील यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरचे एखादं महत्वाचं पद दिलं जाऊ शकतं आणि मग शशिकांत शिंदे किंवा रोहित पवार अशा कोणाकडे तरी या संदर्भातली जबाबदारी प्रदेशाध्यक्ष पदाची दिली जाऊ शकते. रोहित पवारांच्याकडे जबाबदारी अशासाठी दिली जाऊ शकते मला असं वाटतं की आत्ता विधिमंडळातले गटनेते किंवा प्रतोद वगैरे या सगळ्या गोष्टी नेमताना तिथे जितेंद्र आव्हाडांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे, उत्तम जानकरांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे आणि रोहित आर पाटील यांच्याकडे काही जबाबदारी दिलेली आहे. रोहित पवार यांच्याकडे मात्र कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. याचा अर्थ कदाचित रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीकच्या काळातले प्रदेशाध्यक्ष असू शकतील. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रोहित पवार यांनी रस्त्यावर उतरून सातत्यानं संघर्षाची भूमिका घेतलेली होती. त्यामुळं त्यांची दावेदारी मजबूत आहे. अर्थात जयंत पाटील यांनी असं म्हटलंय की संघटना चालवणं हे खूप कठीण, खूप आव्हानात्मक काम असतं आणि जयंत पाटील यांनी तो अनुभवही घेतलेला आहे. खरं तर जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर असताना जे काम केलं ते खूप महत्वाचं काम होतं. म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षानं गेल्या अनेक वर्षात किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षानं कधीही संपूर्ण राज्यभराचा दौरा केला नाही किंवा काही मोहीम चालवली नाही. पण जयंत पाटील यांनी संवाद यात्रा काढली आणि राज्याचे 2 वेळा दौरे केले आणि संघटनात्मक पातळी जिल्ह्याला तालुक्याला जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला होता. त्याचे अपेक्षित यश ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मध्ये आणि वेळोवेळी मिळालेलं होतं. त्यामुळे जयंत पाटील जे म्हणतात की संघटना चालणं एवढं सोपं नसतं ते खरं आहे.
पण अर्थात त्यांना आता अध्यक्षपदावर, प्रदेशाध्यक्षपदावर बराच काळ झालेला आहे आणि नव्या नेतृत्वाला संधी द्यावी लागेल आणि भाकरी फिरवल्याशिवाय संघटनेत चैतन्य येत नाही. त्यामुळं मला वाटतं नजीकच्या काळात प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय होऊ शकेल आणि ही जबाबदारी रोहित पवार किंवा शशिकांत शिंदे यांच्याकडे येऊ शकते असं मला वाटतं. धन्यवाद.